यावर्षी मराठवाड्याच्या शेतकऱ्यावरती आता दुष्काळाचं सावट आपल्याला घोंगावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जून गेला, जुलै देखील आता जवळपास 14-15 तारीख आहे, मात्र अद्यापही पावसाने पाहिजे तशी हजेरी लावली नाही. जो काय पहिला पाऊस झाला त्याच पहिल्या पावसामध्ये मात्र शेतकऱ्यांनी आपलं पीक पेरलं. आपण पाहू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहेत कपाशीचे पीक जे आहे ते लावले होते. मात्र आता पाऊस नसल्यामुळे हे पीक जे आहे तर डोळ्याच्या समोर त्यांच्या आता हे जळून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण हे पेरण्यासाठी मात्र त्यांना मोठा खर्च लागलेला आहे. बी बियाणे एक तर वेळेवर मिळत नव्हते, ते कसे तरी त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. त्यानंतर त्यांना खत मिळत नाहीत. अशा अनेक आर्थिक संकटात असताना देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हे पीक जे आहे ते पेरलेलं आहे. मात्र पावसाने दांडी मारल्यामुळे आता हे पीक त्यांच्या उभ्या डोळ्याच्या समोर मात्र आता जळताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला नक्कीच अश्रू आल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी मात्र जवळपास 5 एकरमध्ये शेतकऱ्याने तूर आणि कपास लावलेली होती. त्यामुळे आता या ठिकाणी मात्र शेतकरी मशागतीमध्ये आहे. मशागत तर करावं लागत आहे. मात्र ते काही त्या ठिकाणी पावसाने दांडी मारली त्यामुळे त्यांच्या समोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. यासाठी त्यांना किती खर्च आला होता, त्यांनी कसं खर्च केला, काय काही तुम्ही पीक लावलेलं आहे, कपास लावलेले आहे, तूर आहे, आता हे लागवड तर तुम्ही केली, मात्र आता हे झाड सुकत चाललेले आहेत. आता लोकांचे पैसे काढून शेती केली, 1,00,000 रुपये खर्च आला शेतीला. लोकांचे पैसे काढून शेती केली, पाऊस नाही, सारख्या सगळ्या सुका लागल्या. आता खताला बी लोकांचे पैसे काढून एक पुरी आल्यात. आता कसं करायचं? आणि आता 15 दिवस, आता आज 15 तारीख आहे. आता या शेवटच्या आठवड्यात जर पाऊस आला तर ठीक आहे, नाही तर सारख्या कामातून जाणार आहे. शेती लोकांचे पैसे काढून शेती केली. तर आता तुम्ही कोरडवाहू शेती, तुमची बागेत नाही, तुमच्याकडे पाण्याची काही व्यवस्था नाही, म्हणजे हे सगळं निसर्गाचा जो पाऊस आहे त्याच्यावरच आहे. निसर्गाच्या याच्यावर सर पाणी गिणी नाही, सर कोरडवाहूच. आता कसं व्हायचं? आता हे जर पीक जळालं तर कसे तुम्ही लोकांचे पैसे कसे देणार? मग आता काय करा, लोकांचे पैसे आता नाहीच पाऊस आला तर मग पीक व्हायलाच जाणार आहे ना. तुरी कापूसात लोकांचे पैसे काढून शेती केली सर. आता खताला बी आता लोकांचे पैसे घेणे. आता पाऊस जर पडा पुढं तर नाही पडा सर, कामातून जाणार आहे आता हे. म्हणजे तुम्ही आता एवढी मेहनत घेतलेली आहे, लेकराच्या जसं हाताप्रमाणे आपण लेकरा सांभाळतो तसं तुम्ही हे पीक सांभाळलंय. आता हे जळत चाललेलं आहे. खत जरी टाकले पुढे येईल की नाही याची शाश्वती नाही नाही, ते शक्यच नाही ना. आता नाही आलं तर मग काय आता हे कर्ज. ह्या महिन्यामध्ये जी लागवड होती 7 जूनला, तर आतापर्यंत साध्य ही पीक केवढले असते? आता असे एवढे सारखे असते नाही. आता लगे म्हणजे महिना गेला ना ते आता एक. बरं, आता हे एवढं करूनही सरकी येईल का? म्हणजे कापूस येईल का पाहिजे तेवढा? नाही 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 नाही, उत्पन्न नाही धर एवढे. आता अर्ध्याच्या कमी उत्पन्न होणार. पाऊस जरी आला तरी एवढं उत्पन्न होणार नाही. मग कुठून द्यायचे लोकांचे पैसे? शेती लोकांचे पैसे काढतात. आता कोरडवाहू जमीन काय म्हणते त्याला, असं ठेवू नये, खाली ठेवू नये म्हणून हे तुम्हाला पेरणं भाग आहे. पेरणं भाग आहे आता हे. आता लोकांचं देणं आहे, तुमच्या आता सण आलाय, पोळा आलेला आहे. मग तेच ना, आता सण बी आले, आता लोकांचे पैसे काढून शेती केली ना, नाही जर पाऊस पडते तर कामातून जाणार आहे. नक्कीच आपण पाहिलं की शेतामध्ये दिवसभर राबायचे आणि मात्र हाताला काहीही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी जो आहे तो मोठ्या संकटात आहे. माझ्यासोबत आणखी त्यांचे घरचे आहेत, आपण त्यांची चर्चा कर. काय सांगाल तुम्ही? राबता दिवसभर, तुम्ही मेहनत घेतात आणि शेवटी हाताला काहीच येत नाही. आता काय, आता ते आता कष्ट करून एवढं भेटत नाही, काय नाही. आता आपण काय करणार? आता निसर्गाच्या हातात आहे सारं. पाऊस पडला, ठेप्या बांधलं तर पीक पाणी येतं, नाही तर व्हायला जात असं. आता तुम्ही सावकार देणं आहे तुमच्याकडे, कसं फेडणार? आता काय फेडत, आता पाऊस पाणी पडलं तर फेडून, नाही तर मग कशाच कर्ज फेडूच शकत नाही असं आहे ना. कर्ज समजा फेडायला माल पाणी झाला तर समजा कर्ज फेडन, नाही तर कर्ज असं फेडू शकतच नाही. त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या हा, त्याच्यामुळे मग आत्महत्या करायची बारी काय. म्हणजे एक तर कोरडवाहू शेती, एक तर कोरडवाहू शेती कोरडू असल्यामुळं मग त्याला काही इलाजच नाही. सगळं निसर्गाच्या सगळं निसर्गाच्या पाण्यावर काय करता आपला. आता याच्या पुढे आता आमचे एवढं जेवढं हात तेवढं माणूस करत. आता या हातच्या पलीकडे काय समजा काहीच होत नाही ना असं ना. आता तुम्ही पिशव्या महाग झाल्या, पिशा आणल्या इकून तिकून, सावकारचं कर्ज बिर्ज काढून साऱ्या गोष्टी केल्या. आता नागटी डोंगटी साऱ्या हुंबल करून कस तरी शेती उभं केली. आता निसर्गाच्या हातात आता पीक पाणी पेरलं तर समजा फिटन, नाही तर मग कशाच
फिटच शकतच नाही. बरं मला सांगा, आता जो पाऊस उशिरा झालेला आहे, 7 जूनला पेरण्या होणं अपेक्षित होतं पण ते झाले नाही. झालं नाही. तुमच्या जुलै महिन्यात पेरण्या झाल्या, हा, जुलै पण मग आता ते पाहिजे तसं पीक येईल का? नाही नाही, पाहिजे तसं पीक येत नाही. जे मोसमचं पीक येणार आणि एकदा मोसम तुटल्यावर पीक कमीच माल होतो हा. असं आहे. मग आता उत्पन्न निघणार नाही. नाही उत्पन्न मनाची इतकी होणार ती नाही असं आहे. हा बरं उत्पन्न निघलं बी तर कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही. हा मग तेच ना, कापसाला भाव नाही तुरला भाव नाही. काय कष्ट करा इतके काय राब काहीच 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 वाद येत नाही लई. काय करणार काय माणूस करून काय. बरं, ते कर्जमाफी झाली म्हणते काय वाटतं का तुम्हाला कर्जमाफी? आता वाटत मध्ये झाली बा माफी. आता होईन समजन आपल्याला. जेव्हा पण हा. खात्यातून पैसे मिळत नाही हा. पण काही शाश्वती नाही. हा तवर लोक खात्यावर पैसे पडत नाही, हा, हा. तवर लोक काही खरं नाही. जेव्हा खात्यावर पैसे पडते मेसेज येईन आला का असं म्हणा का आपल्या खात्यावर पैसे पडले, कर्जमाफ झालं हा कर्ज माफ झालं, तो पण काही हा तोपर्यंत तो काही खरं नाही तवर लोक. नुसतं खोट्या आश्वासन. हा निश्चय खोटं असून आता खात्यावर पैसे पडले का असं म्हणा का कर्ज माफ झाला, तवर लोक काही खऱ्या गोष्टी. बरं तुम्ही अशा जर बँकेत गेले तर तुम्हाला कर्ज देते की बँक? कर्ज कशी देते बँक? नाही देतच नाही बँक कर्ज. काय म्हणतात उभाच कर्ज. हा काही तर उभाच करीत नाही. आता वावर 7-12 असल्याची तर होती आणि 7-12 जर नसला तर कर्ज कस काय देईल? 7-12 कोरा नाही. हा 7-12 कोरा नाही. फडणवीस म्हणले की हा. मुख्यमंत्री मी 7-12 कोरा करीन. हा कोरा करीन. आता काय समजन आता काय होते काय. कोरा होईल. आता काय मी आता काय होते आता समजन. आता समजा तुमच्याकडे 3 लाख रुपये कर्ज आहे आणि ते म्हणजे 2 लाख माफ करणार, पण 1 लाख रुपये ते तुमच्याकडे फेडायला नाही, हा 1 लाख रुपये फेडायला नाही. म्हणजे तसंच राहिलं ना. हा, ते तसं राहिलं बोकंडी. मग कुठं कर्ज हा, काय 7-12 कुठं कोरा? नाही कोरा झालाच नाही 7-12. काय करा अशी गोष्ट आहे. 7-12 कोरा करायचा असेल तर पूर्ण माफी पाहिजे. हा पूर्ण माफी पाहिजे. कसा सरसकट लई. तवा 7-12 कोरा होतो, तसं होत नाही. तसं होतच नाही असं आहे. बरं आता देवाकडे काय साखर घालणार तुम्ही? आता जेव्हा काय साखर पण आता काय आता पावसाचं हेच यावं बाबा कसं दे समजा हाती लागलं तर येईन कसं दे जरा, नाही तर काय. शेतकरी वाचला, हा शेतकरी वाचून नाही तर काय. जगाचा पोशिंदा म्हणजे हा, शेतकरी जगाचा पोषण. असे जर संकटात शेतकरी आला तर सरकार लक्ष देत नाही कोणीच नाही काहीच. शेतकऱ्याचं म्हणजे जीवन लईच अवघड आहे. त्याच काहीच खरं नाही लई शेतकऱ्याचं. हा काय सांग. नक्कीच आपण पाहिले हे होते शेतकरी, जे कोरडवाहू शेतकरी आहेत, मात्र त्यांच्या जो पाऊस आहे ते सर्व निसर्गावरती त्यांची शेती अवलंबून आहे. त्यांच्याकडे कोणतेही पाण्याचा स्रोत नाही, कारण की जर पाणी असतं, विहीर असते, ठिबक असतं तर त्यावर काही दिवस तरी ते पीक जगले असते. मात्र आता ते पावसाने जे काही डोळे उघडले आहेत, नक्कीच शेतकऱ्यावरती निसर्ग कोपलाय का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. जे हातातोंडाशी आलेला घास आहे तोही विरावून जाण्याची शक्यता मात्र इथे वर्तवली जात आहे. जर 2 दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांनी जे काही तूर लावलेले आहे, कापास लावलेले आहे, ही पूर्णतः त्यांच्या डोळ्यासमोर जळून जाताना आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी एकच मदत देवाकडे देखील साखर घालते की पाऊस वेळेवर आला पाहिजे आणि जे काही त्यांनी पेरलं आहे हे वेळेवर उगलं गेलं पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारने जे कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी देखील संपूर्ण कर्जमाफी पाहिजे, 7-12 कोरा केला पाहिजे, तर शेतकरी मात्र जगाचा पोशिंदा आहे तो वाचेल. अन्यथा शेतकरी आणखी डब घ्यायला जाईल असे प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले. संजय आहेर, LS मराठी, 5 छत्रपती संभाजीनगर.